गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा चौथा चॅप्टर जो असेल तो म्हणजे चौथा चॅप्टर आणि रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा दुसरा भाग रिटायरमेंट ऑफ पार्टनर या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये प्रमुख घटक जे आहेत तो म्हणजे इंट्रोडक्शन, यामध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा मिनिंग पाहणार आहोत. न्यू रेशो, गेन रेशो, ट्रीटमेंट ऑफ गुडविल, transfer of reserve fund or general reserve, accumulated profit or loss, revaluation of assets and reassessment of liabilities, adjustment of capitals, total payable amount to retiring partner या संबंधी आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला when one member ceases to be a partner and remaining partners continue to carry on the business of the firm, it is called as retirement of a partner. ज्यावेळेस एक मेंबर जो असेल तो मेंबर पार्टनर जो असेल तो पार्टनर बिझनेसमधून बाहेर पडतो आणि राहिलेले जे काय पार्टनर्स असतील ते पार्टनर्स बिझनेस कंटिन्यू करत असतात, त्यांना रिटायरमेंट ऑफ पार्टनर असं म्हटलं जातं. हा एक रिकॉन्स्टिट्यूशन करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे पार्टनरशिप फर्मचा त्या ठिकाणी काय भागीदारी संस्थेचा पुनर्बांधणी करण्याचा हा एक मार्ग आहे. आता हे करत असताना त्या ठिकाणी न्यू पार्टनर्स जे असतील, न्यू पार्टनरशिप बिझनेस कंटिन्यू करत असताना रिमेनिंग पार्टनरकडून त्या ठिकाणी रिटायरमेंट जो झालेला असतो त्या रिटायरमेंट झालेल्या पार्टनरना त्याचा जे काय रक्कम असेल ते रक्कम पूर्णपणे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून द्यावा लागतो. जसं की ते आपण या अगोदर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये पाहिलेलं आहे. एखादा नवीन पार्टनर त्या ठिकाणी आल्यानंतर त्या नवीन पार्टनरकडून कॅपिटल घेतला जातो आणि त्याचबरोबर भांडवल घेतला जातो आणि त्याचबरोबर गुडविल देखील अमाऊंट घेतला जातो. त्याच पद्धतीनं आता एक्झिस्टिंग फर्ममधून एखादा पार्टनर बाहेर पडत असेल तर अशावेळी त्याचा जो काही भांडवल असेल तो भांडवल आणि त्याचबरोबर इतर जे काही रक्कम असेल त्या रकमेचा कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी त्याला पूर्तता केल्यानंतरच नवीन पार्टनरशिप अस्तित्वात येत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी काय की पार्टनर जो असेल तो पार्टनर का रिटायर त्या ठिकाणी होत असतो, त्याचा एज झालेला असेल किंवा त्याचबरोबर इतर पार्टनरमध्ये त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झालेला असेल किंवा त्या बिझनेसमध्ये सतत लॉस येत असेल तर आणि किंवा त्याचबरोबर त्या बिझनेसचा जो काय फंक्शन असेल किंवा व्हेंचर जो असेल काम असेल तो काम संपलं असेल तर अशावेळी देखील एखादा पार्टनर बाहेर पडू शकतो. अ पार्टनर मे रिटायर बाय गिविंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर्स इन केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल. एखादा पार्टनर त्या ठिकाणी काय नोटीस देऊन त्या ठिकाणी पार्टनरशिपमधून बाहेर पडत असतो किंवा इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर, त्या पार्टनरमध्ये जे काही करार झालेला असेल त्या करारानुसार देखील एखादा पार्टनर बाहेर पडत असतो किंवा सगळे पार्टनरचा कन्सेंट सहमतीनं त्या ठिकाणी का बाहेर पडत असतो. असा बाहेर पडत असताना त्या ठिकाणी न्यू रेशो जो असेल तो का असा असतो. द रेशो इन विच कंटिन्यूइंग पार्टनर्स डिसाईड टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स अँड लॉसेस इज नोन ॲज न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. जे कंटिन्यू पार्टनर्स असतात ते कंटिन्यू पार्टनर्स त्या ठिकाणी निर्णय जे घेतलेले जातात भविष्यातील नफा किंवा तोट्यासाठी जे निर्णय घेतले जातात त्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी का न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असेल तर एकंदरीत उदाहरणार्थ ए बी सी असे 3 पार्टनर असतील तर त्या 3 पार्टनर्सचा त्या ठिकाणी रेशो आहे 4:2:1. त्यामधून बी जर रिटायर झाल्यास बी जर रिटायरमेंट झाल्यास त्यांचा रेशो असेल 4:1, म्हणजे 4:1 असेल. म्हणजे एकंदरीत ह्या सोपं प्रॉब्लेममध्ये जर त्या ठिकाणी काय या व्यतिरिक्त फक्त रिटायर झाला एवढाच शब्द असेल आणि पुढचं जे काही कुठलाही प्रकारचा त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं नसेल तर अशावेळी न्यू रेशो काढणं एकदम सोपं असतं. की जो रिटायर झालेला असेल त्याचा शेअर जो असेल बाजूला केल्यास त्या ठिकाणी राहिलेले जे काही शेअर्स असतील त्यांचा तो न्यू रेशो असू शकतो. परंतु हा झालं आणि त्या प्रॉब्लेममध्ये जर आणखीन काही त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिले असेल. आता उदाहरणार्थ ए बी सी शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:2:1. इफ बी रिटायर्स व्हॉट विल बी द न्यू रेशो. तर या उदाहरणामध्ये ए बी सी हे 3 पार्टनर्स आहेत आणि त्यांचं प्रॉफिट अँड लॉसेस रेशो आहे 4:2:1.
इफ बी रिटायर्स व्हॉट विल बी द न्यू रेशो. जर त्यामधून बी हा रिटायर झाल्यास त्यांचा रेशो असेल त्या ठिकाणी एकंदरीत 4:1. म्हणजे फक्त एवढंच इन्फॉर्मेशन दिलं असेल तर एकदम न्यू रेशो काढण्यासाठी एकदम सोपा असेल. परंतु त्यामधून या व्यतिरिक्त आणखीन काही त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं असेल तर त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन पुन्हा करावं लागेल. आता उदाहरणार्थ दुसऱ्या ह्याच्यामध्ये XYZ शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. XYZ शेअर्स प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. आता XYZ हे 3 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट आणि लॉस रेशो आहे इक्वल आहे. यामधून झेड रिटायर्स आणि शेअर इज ॲक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो ऑफ 3:1. तर यामधून जे रिटायर झालेलं आहे आणि त्याचा जो काय रिटायर झालेला जो काय पार्टनर असेल त्याचा शेअर एक्स आणि वायनं त्या ठिकाणी 3:1 प्रमाणे त्या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे. म्हणजे 3:1 प्रमाणे वाटून घेतल्यानंतर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट रेशो काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे ओल्ड रेशो त्यांचा काय होईल, ओल्ड रेशो आहे एकंदरीत इक्वल म्हणजे एकास एक. म्हणजे आणि झेड रिटायर झाल्यानंतर एक्स आणि वायनं त्याचा जे काही रिटायर झालेला व्यक्ती असेल किंवा रिटायर झालेला पार्टनर जो असेल त्याचा रेशो 3:1 मध्ये वाटून घेतलेला आहे. 3:1 मध्ये वाटून घेतलेलं आहे. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी 3:1 मध्ये वाटून घेतल्यानंतर यामध्ये कोणाचा किती गेन आहे, कोणाला किती गेन त्या ठिकाणी मिळाले असेल झेड करून, म्हणजे झेड करून त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी मिळालं असेल ते कॅल्क्युलेशन या सूत्राद्वारे त्या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असं काढणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर दुसरा आहे गेन किंवा बेनिफिट रेशो. आता गेन किंवा बेनिफिट रेशो म्हणजे काय की एखादा रिटायरिंग पार्टनर जो असेल एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्ममध्ये एखादा पार्टनर बाहेर पडत असताना त्याचा जो काय शेअर असेल तो शेअर कंटिन्यू पार्टनरना त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून कंटिन्यू पार्टनरचा एक फायदा असल्यानं त्या ठिकाणी त्यांना गेन होत असतो. त्यालाच बेनिफिट रेशो असं म्हटलं जातं. आणि हे बेनिफिट रेशो किंवा गेन रेशो कॅल्क्युलेशन करत असताना केव्हा त्याचा उपयोग होत असेल तर त्या ठिकाणी गुडविल जे असेल गुडविल क्रिएट किंवा त्याचबरोबर रेज केलेला असेल, गुडविल निर्माण केला जातो किंवा रेज केला जातो अशा वेळी त्या ठिकाणी काय एकंदरीत या गेन रेशोचा उपयोग होतो. आणि त्याचबरोबर हा गेन रेशो जो असेल रिटायरिंग पार्टनर पुरता ज्यावेळेस गुडविल किंवा रेज्ड किंवा क्रिएट केला जातो त्यावेळी याचा उपयोग होत असतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा गेन रेशोचा त्या ठिकाणी एकंदरीत फॉर्म्युला काय असेल, गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. या पद्धतीनं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केला जातो. म्हणजे या पद्धतीनं त्या ठिकाणी एकंदरीत कॅल्क्युलेशन करत असताना गेन कोणाला झालेला असेल, गेन हा ज्या राहिलेले कंटिन्यू पार्टनर जे असतील त्या पार्टनरना त्या ठिकाणी काय फायदा होत असतो. किती फायदा झालेला आहे ते काढण्यासाठी गेन रेशो काढला जातो. जसं ॲडमिशनमध्ये जसं त्या ठिकाणी नवीन पार्टनर आल्यानंतर असलेले जे काही पार्टनर असतील ते असलेले पार्टनर त्याला त्या ठिकाणी त्यांच्यातून काही भाग देत असतात, म्हणजे सॅक्रिफाईस करत असतात. तिथं सॅक्रिफाईस रेशो काढला जातो, इथं मात्र गेन रेशो काढला जातो. तिथं जे काय असेल अस्तित्वात असलेले जे काही पार्टनर्स असतील नव्यानं आलेल्या पार्टनरला त्या ठिकाणी त्यांच्या हिस्सामधून देत असतात. म्हणून किती त्या ठिकाणी एकंदरीत हिस्सा दिलेला आहे ते काढण्यासाठी सॅक्रिफाईस रेशो काढला जातो. परंतु यात मात्र की गेन रेशो काढला जातो. आता हे दोन रेशो त्या ठिकाणी घेतल्यानंतर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट ऑफ गुडविल या संबंधी जो काही घटक असेल तो घटक आपल्याला पाहावा लागेल. ट्रीटमेंट ऑफ गुडविलमध्ये एकूण 5 त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन होत असतात. ते ट्रान्झॅक्शन कोणकोणते ट्रान्झॅक्शन आहेत तर पहिलं ट्रान्झॅक्शन जे आहे तो म्हणजे वेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज्ड अँड रिटेन्ड इन द बिझनेस. ज्यावेळेस गुडविल जे असेल पूर्ण गुडविल त्या ठिकाणी फर्मचा पूर्ण गुडविल रेज्ड केला जातो आणि त्याचबरोबर रेज्ड केलेला किंवा निर्माण केलेला जो काही गुडविल असेल तो बिझनेसमध्ये तसाच ठेवला जातो. अशा वेळी एंट्री काय होईल तर गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे ही एंट्री झाल्यानंतर ते गुडविल रेज्ड केलेला जो असेल सगळ्या पार्टनरना त्या ठिकाणी का वाटून घेत असतात. म्हणून हे ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणेच हे वाटप केला जातो. आणि फक्त एवढाच त्या ठिकाणी रिटेन्ड इन द बिझनेस एवढाच शब्द असेल तर याच्यावेळी एकच एंट्री केला जातो. आणि ती एंट्री केल्यानंतर गुडविल जो आलेला असेल तो निर्माण केलेला असेल तो बॅलन्स शीटमध्ये नवीन
बॅलन्स शीटमध्ये त्या ठिकाणी दाखवला जातो. दुसरा त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे वेन गुडविल ऑफ एंटायर फर्म इज रेज्ड अँड देन रिटर्न ऑफ. ज्यावेळेस गुडविल जो असेल फर्मचा पूर्ण गुडविल रेज्ड केला जातो आणि त्याचबरोबर ताबडतोब त्या ठिकाणी रिटर्न ऑफ केला जातो म्हणजे कमी केला जातो, त्यावेळेस दोन एंट्र्या होत असतात. एक एंट्री जो असेल वेन गुडविल इज रेज्ड, मगाशी केल्याप्रमाणे पहिला ट्रान्झॅक्शनमध्ये जसं एंट्री आहे तेच एंट्री त्या ठिकाणी या ठिकाणी देखील केला जातो. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ए रेशो होल्ड रेशो प्रमाणे त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि दुसरं रिटर्न ऑफची एंट्री जे असेल वेन गुडविल इज रिटर्न ऑफ कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे एकंदरीत हे गुडविल या ठिकाणी दाखवला जात नाही, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये नाहीसा होत असतो आणि हे कंटिन्यूइंग पार्टनर्सना त्या ठिकाणी वाटप केल्यामुळं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्या ठिकाणी त्याचा वाटप केला जातो. आणि तिसरं ट्रान्झॅक्शन आहे तो म्हणजे वेन गुडविल इज रेज्ड टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटेन्ड इन द बिझनेस. काय म्हटलेलं आहे पहा, वेन गुडविल इज रेज्ड टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटेन्ड इन द बिझनेस. ज्यावेळेस गुडविल जो असेल, गुडविल हा फक्त रिटायरिंग पार्टनर पुरताच त्या ठिकाणी काय रिटायरिंग पार्टनर पुरताच निर्माण केलेला असेल आणि त्याचबरोबर जे काय निर्माण केलेलं असेल ते फक्त बिझनेसमध्ये ठेवून घेतलेलं असेल, तेव्हा एंट्री काय होईल तर गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे फक्त त्या पार्टनर पुरताच त्या ठिकाणी गुडविल निर्माण केला जात असल्यानं त्याची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे एकंदरीत ही गुडविल जो असेल तो गुडविल न्यू बॅलन्स शीटमध्ये त्या ठिकाणी का फक्त जेवढा त्या ठिकाणी एक्सटेंड केलेलं आहे त्या रिटायरिंग पार्टनर पुरता तेवढ्या अमाऊंटचाच त्या ठिकाणी गुडविलची जे काय रक्कम असेल ते न्यू बॅलन्स शीटमध्ये दाखवला जातो. आणि पुढचं चौथं जे काय असेल तो म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे वेन गुडविल इज रेज्ड टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड देन रिटर्न ऑफ. ज्यावेळेस गुडविल जो असेल तो गुडविल फक्त रिटायरिंग पार्टनर पुरताच निर्माण केलेला असेल आणि त्याचबरोबर ताबडतोब त्या ठिकाणी रिटर्न ऑफ केला असेल, त्याच्या वेळी दोन एंट्र्या होत असतात. पहिली एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरी एंट्री कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. हे मात्र कंटिन्यूइंग पार्टनर्सना त्या ठिकाणी वाटप करत असताना गेन रेशिओ प्रमाणे वाटप केला जातो आणि रिटर्न ऑफ केल्यामुळं न्यू बॅलन्स शीटमध्ये ते ॲपियर दाखवला जात नाही. आणि पाचवं जे ट्रान्झॅक्शन आहे तो म्हणजे इन केस ऑफ गुडविल ऑलरेडी ॲपियर्स इन द ओल्ड बॅलन्स शीट. ज्यावेळेस गुडविल जो असेल ओल्ड बॅलन्स शीटमध्ये त्या ठिकाणी दाखवलेला असेल तर अशा वेळी द डिफरन्स इन गुडविल अमाऊंट कॅन बी शोन आयदर इन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ऑर रिव्हॅल्युएशन अकाउंट इन ओल्ड रेशो ऑर पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे ज्यावेळेस ऑलरेडी जुन्या एक्झिस्टिंग फर्ममध्ये बॅलन्स शीटमध्ये गुडविल असेल तर अशावेळी त्या ठिकाणी काय रिटायरमेंट होत असताना त्या गुडविलची इतर ॲसेटप्रमाणेच त्याची देखील रिव्हॅल्युएशन होत असल्यामुळं त्या गुडविलमध्ये कमी जास्त झाल्यास अशावेळी तो कमी जास्त झालेला जो काही डिफरन्स अमाऊंट असेल तो अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो किंवा त्या ठिकाणी काय पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट जे असेल त्या करंट अकाउंटला त्यांच्या ओल्ड रेशिओनुसार त्या ठिकाणी ट्रान्सफर. तर पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस. आता ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस हे जे काय असेल ऑन द रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर एनी रिझर्व्ह ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट loss is transferred to capital or current account in their profit sharing ratio to all partners or only share of retiring partner to his capital current account as per the instruction given in the problem. आता जसं की ट्रान्सफर रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस हे का ट्रान्सफर केला जातो तर या एक्झिस्टिंग फर्ममधून रिटायरमेंट त्या ठिकाणी होत असल्यामुळं या फर्ममध्ये तो देखील काम केलेला असतो आणि त्या कामाचा मोबदला जेव्हा जे असेल दरवर्षी त्या ठिकाणी काय जे काय प्रॉफिट होत असेल त्या प्रॉफिटमधून काही रक्कम त्या ठिकाणी काय बाजूला काढला जातो, त्याला ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हटला जातो किंवा लॉस जे असेल तो देखील बाजूला काढला जातो, त्याला लॉस म्हटलं जातं. आणि हे लॉस कॅपिटल किंवा करंट अकाउंटला त्या ठिकाणी काय त्यांच्या रेशोनुसार त्या ठिकाणी दाखवलेला असतो
आणि त्याचबरोबर जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे ॲक्युम्युलेटेड जे काही रिझर्व्स असतील, प्रॉफिट असतील किंवा त्याचबरोबर लॉस असेल, हे प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी जसं इन्स्ट्रक्शन दिलेलं असेल त्या इन्स्ट्रक्शननुसार त्या ठिकाणी काय याचा इफेक्ट दाखवावा लागतो. आता उदाहरणार्थ, इफ एनी टाईप ऑफ रिझर्व ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड द एंट्री विल बी. आता त्या ठिकाणी रिझर्व किंवा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर करत असताना अगोदर एंट्री काय होईल, ऑल टाईप्स ऑफ रिझर्व्स जे असेल त्याची रिझर्व्स ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट. म्हणजे त्या ठिकाणी काय सगळ्यांना त्या ठिकाणी वाटप केला जातो किंवा प्रॉब्लेममध्ये जसं इन्स्ट्रक्शन दिलेलं असेल फक्त रिटायरिंग पार्टनरचाच त्या ठिकाणी वाटप करा म्हटलं तर त्यानुसार देखील त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे यानुसार ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट जे असेल ते प्रॉफिट किंवा लॉस जे असेल बॅलन्स शीटच्या त्या ठिकाणी न्यू बॅलन्स शीटमध्ये त्या ठिकाणी दाखवला जात नाही. म्हणजे एकंदरीत फक्त वाटप केल्यानंतर पूर्ण वाटप केल्यास दाखवला जात नाही. जर फक्त रिटायरिंग पार्टनर पुरताच त्या ठिकाणी वाटप केला असेल त्याचाच हिस्सा त्या ठिकाणी काढला जातो आणि राहिलेला जो काही हिस्सा असेल तो हिस्सा बॅलन्स शीटमध्ये न्यू बॅलन्स शीटमध्ये दाखवला जातो. एनी ॲक्युम्युलेटेड लॉस अपिअरिंग हे देखील जो असेल ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्या ठिकाणी दाखवला जातो. प्रॉफिट झाला असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आणि लॉस झाला असेल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवला जातो आणि त्याचबरोबर त्याच्या पार्टनरच्या जे काही करंट अकाउंट असेल किंवा त्याचबरोबर कॅपिटल अकाउंट असेल त्या कॅपिटल अकाउंटमधून त्या ठिकाणी लेस केला जातो. त्यानंतर त्या ठिकाणी पुढचा घटक जो आहे तो म्हणजे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. ज्यावेळेस एखादा पार्टनर रिटायर होत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय त्यांच्याकडे असलेले जे काही ॲसेट्स असतील किंवा लायबिलिटीज असतील त्या लायबिलिटीजचा त्या ठिकाणी करेक्ट पोझिशन जे असेल त्यासाठी त्या ठिकाणी काय नवीन व्हॅल्यू काढला जातो आणि हे व्हॅल्यू जे असेल जे काही व्हॅल्यू चेंजेस झालेले असतील किंवा ते चेंजेस झालेले व्हॅल्यू किंवा लायबिलिटीमध्ये कमी जास्त झालेलं असेल ते कमी जास्त किंवा चेंजेस जो असेल त्याची त्या ठिकाणी एक अकाउंट ओपन केला जातो. तो अकाउंट म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट त्या ठिकाणी ओपन केला जातो. जे की त्या ठिकाणी काय ॲडमिशनमध्ये देखील येत असतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट रिव्हॅल्युएशन म्हणजे काय ॲसेट्स जे असतील किंवा लायबिलिटीज जे असतील त्यांची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करेक्ट व्हॅल्यू काढला जातो किंवा कमी जास्त होत असतो. त्या ठिकाणी काय त्या कमी जास्त झालेले जे काय असेल आता ॲसेट्समध्ये वाढ झाल्यास त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवला जातो आणि लायबिलिटीज त्या ठिकाणी कमी झाल्यास त्याचा इफेक्ट क्रेडिट साईडला दाखवला जातो. जर लायबिलिटीज वाढ झाल्यास त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवला जातो आणि ॲसेट्स कमी झाल्यास त्याचा इफेक्ट देखील रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवला जातो. म्हणजे एकंदरीत की त्या ठिकाणी काय कमी जास्त होत असल्यामुळं की याचा नाव जे असेल रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं दिलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं दिलेलं आहे आणि यामधून त्या ठिकाणी जे काही लॉस आलेला असेल किंवा प्रॉफिट आलेला असेल तो प्रॉफिट किंवा लॉस जे असेल इन्क्लुडिंग रिटायरिंग पार्टनर्स सहित त्या ठिकाणी वाटप केला जातो. ॲडमिशनमध्ये त्या ठिकाणी काय रिव्हॅल्युएशन अकाउंटला जे काही लॉस झालेला असेल किंवा प्रॉफिट झालेले असेल ते फक्त ओल्ड पार्टनरनं त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जात होता. परंतु या रिटायरमेंटमध्ये त्या ठिकाणी काय याचा सगळ्या पार्टनरना त्या ठिकाणी वाटप केला जात असतो. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. आता ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल हा मुद्दा पाहत असताना जेव्हा रिटायरमेंट एखादा पार्टनर रिटायरमेंट झालेला असतो त्यावेळेस कंटिन्यू पार्टनर जे असेल ते निश्चित करत असतात की त्यांचे जे काही कॅपिटल असेल किंवा त्याचबरोबर इतर जे काही असेल ते निश्चित करत असताना न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो जे असेल तो निश्चित करत असताना पुढील प्रमाणे त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी केला जातो. पहिलं जे काय असेल टोटल कॅपिटल ऑफ द फर्म इज डिवायडेड अमंग द पार्टनर्स इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. टोटल कॅपिटल त्या फर्मचा त्या ठिकाणी निश्चित करून दोन्ही पार्टनर जे कंटिन्यू पार्टनर्स असतील त्या कंटिन्यू पार्टनर्सना न्यू रेशो प्रमाणे न्यू प्रॉफिट रेशो शेअरिंग रेशो प्रमाणे किती कॅपिटल त्या ठिकाणी लागणार आहे ते काढला जातो आणि न्यू कॅपिटल बॅलन्स जे असेल ते कम्पेअर केला जातो. ओल्ड त्यांचा जे काही कॅपिटल असेल त्या प्रत्येक पार्टनरचा ओल्ड कॅपिटल बॅलन्स जे असेल न्यू बॅलन्स कॅपिटलशी कम्पेअर करून त्या ठिकाणी जे काही सरप्लस येत असेल ज्यादा येत असेल न्यू पार्टनरचा किंवा त्याचबरोबर कमी येत असेल तर अशावेळी त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर जास्त येत असेल तर अशावेळी
जे काही भांडवल असेल ते भांडवल त्या ठिकाणी का त्या पार्टनरना पेड केला जातो किंवा कमी येत असेल तर त्यांच्याकडून त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्याचा इफेक्ट एक तर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो किंवा त्याचबरोबर किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. जास्त येत असेल तर अशा वेळी जास्तीचा जो काही बॅलन्स असेल तो जास्तीचा बॅलन्स त्यांच्या करंट अकाउंट ओपन करून किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो किंवा त्यांना त्या ठिकाणी काय दिला जातो किंवा त्याचबरोबर डेफिसिट येत असेल त्या ठिकाणी काय अगोदरचा त्या ठिकाणी कॅपिटल आणि नवीन कॅपिटलमध्ये तफावत आल्यानंतर नवीन कॅपिटल जास्त येत असेल तर अशा वेळी जे जास्तीचा जो काही डिफरन्स असेल तो जास्तीत त्यांच्याकडून एकतर अमाऊंट घेतला जातो किंवा करंट अकाउंट ओपन केला जातो किंवा लोन अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी त्याचा ॲडजस्टमेंट केला जातो. याची त्या ठिकाणी एंट्र्या काय येतात ते पुढील प्रमाणे आहेत. इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यू पार्टनर, जर सरप्लस आल्यास त्या कंटिन्यू पार्टनरना देत असताना त्याची एंट्री काय होईल तर कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, म्हणजे त्यांना एक्स्ट्रा जे काय सरप्लस नवीन कॅपिटल प्रमाणे आणि जुनं कॅपिटल प्रमाणे जुनं कॅपिटल जास्त आणि नवीन कॅपिटल कमी अशा वेळी त्यांना द्यावा लागतो. जो रक्कम जे असेल तो रक्कम पार्टनरशिप परमधून जात असतो म्हणून कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट असा एंट्री येईल. आणि दुसरं इफ सरप्लस ऑन कॅपिटल अकाउंट इज नॉट पेड बट ट्रान्सफर्ड टू लोन अकाउंट ऑर करंट अकाउंट, जर हे आलेलं जे काही सरप्लस असेल ते सरप्लस एक तर त्यांच्या कॅपिटल अकाउंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जात नाही किंवा देणं होत नसेल तर अशा वेळी लोन अकाउंट ओपन केला जातो किंवा करंट अकाउंट ओपन केला जातो आणि लोन अकाउंटला किंवा करंट अकाउंटला त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट केला जातो. त्याची एंट्री काय होईल कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स करंट ऑब्लिक लोन अकाउंट अशा पद्धतीचा होत असतो. आणि त्याचबरोबर तिसरं इफ कंटिन्यू पार्टनर्स ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज डेफिशियन्सी इन द कॅपिटल अकाउंट, जर कंटिन्यू पार्टनर्सकडून त्या ठिकाणी काय त्यांचा जे काही डेफिसिट बॅलन्स येत असेल न्यू कॅपिटल आणि ओल्ड कॅपिटल यामधला जर न्यू कॅपिटल जास्त आहे आणि ओल्ड कॅपिटल कमी आहे तर अशा वेळी डेफिशियंट बॅलन्स तो असतो आणि तो बॅलन्स जे असेल त्यांच्याकडून त्या ठिकाणी रक्कम घेतली जाते आणि ती रक्कम परमध्ये येत असल्यामुळं त्याची एंट्री काय होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असा होतो. आणि चौथं एंट्री इफ डेफिसिट इज ट्रान्सफर्ड टू लोन अकाउंट ऑर करंट अकाउंट, किंवा त्यांच्याकडून जे काय रक्कम आहे तो रक्कम त्यानं देत नसेल तर अशा वेळी लोन किंवा करंट अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी त्याची ॲडजस्टमेंट केला जातो. कंटिन्यू पार्टनर्स करंट अकाउंट लोन अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असा त्या ठिकाणी होत असतो. त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल झाल्यानंतर एकंदरीत पुढचा तो महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे असर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. जर आता यामध्ये रिटायरिंग पार्टनर जो असेल तो रिटायरिंग पार्टनर अकाउंटिंग इयरमध्ये कोणत्याही तारखेला त्या ठिकाणी एकंदरीत रिटायर झाला असेल तर अशा वेळी तो कोणत्या तारखेला रिटायर झालेला असेल त्या तारखेपर्यंतचा त्या ठिकाणी काय लॉस किंवा प्रॉफिट जो असेल तो काढावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय इफ अ पार्टनर रिटायर्स फ्रॉम फर्म ऑन एनी डे ड्युरिंग अकाउंटिंग इयर then it is necessary to compute profit from date of last balance sheet to date of retirement. आता समजा त्या ठिकाणी काय 31 मार्च हा त्या ठिकाणी काय क्लोजिंग डेट असेल आणि 31 मार्च नंतर त्याचा जर त्या रिटायरिंग पार्टनर जर त्या ठिकाणी मध्येच त्या ठिकाणी 30 जूनला रिटायर झाला असेल तर अशा वेळी 31 जून ते 30 जूनपर्यंत त्याचा जो काही पिरियड त्या ठिकाणी काय तो परमध्ये असतो त्या पिरियडचा त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावा लागतो. आणि हे कॅल्क्युलेशन करत असताना त्या ठिकाणी एकंदरीत मागील वर्षाचा जे काही प्रॉफिट असेल किंवा त्याचबरोबर लास्ट इयर्स जे काही 2-3 वर्षाचा प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटच्या त्या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिटनुसार त्या ठिकाणी याचा की एकंदरीत तो प्रॉफिट कॅल्क्युलेशन केला जातो. आणि प्रॉफिट कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर प्रॉफिट येत असेल तर त्याची एंट्री काय होईल तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट असा त्या ठिकाणी होत असतो. जर करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला ट्रान्सफर केला जातो किंवा कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. अशा पद्धतीने एक नवीन अकाउंट त्या ठिकाणी ओपन केला जातो तो म्हणजे काय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ओपन केला. जर प्रॉफिट येत असेल तर एंट्री या पद्धतीनं आणि जर त्या ठिकाणी काय लॉस येत असेल त्याच्या उलट रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल
करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. तर शेवटचा पॉईंट जो असेल टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर. आता जे काही कम्प्यूट केल्यानंतर त्या रिटायरिंग पार्टनरना जे काही रक्कम द्यायचं असेल ते रक्कम एकंदरीत त्या ठिकाणी 4 प्रकारे त्या ठिकाणी दिला जातो. एक पहिला जो आहे लमसम. आता लमसम म्हणजे काय, एकत्रित. आता उदाहरणार्थ त्याला द्यायची रक्कम एक 10,000 आले असेल, ते 10,000 एकदम त्या ठिकाणी काय कंटिन्यूइंग पार्टनर जो काय न्यू फर्म असेल तो न्यू फर्म कंटिन्यू पार्टनरकडून त्या ठिकाणी पूर्ण रक्कम एकदमच दिला जातो. द एंटायर अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर इज पेड इन वन इन्स्टॉलमेंट. एका हप्त्यातच ॲट ए टाईम त्या ठिकाणी दिला जातो. त्यावेळेस एंट्री काय होईल, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस हे जे काही लमसम अमाऊंट असेल तो लमसम अमाऊंट हप्त्यामध्ये त्या ठिकाणी देत असताना त्या ठिकाणी काय एकंदरीत त्यामध्ये पहिला जो असेल इन्स्टॉलमेंटमध्ये देत असताना त्याची द अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स मे बी पेड अँड बॅलन्स इज ट्रान्सफर्ड टू लोन अकाउंट. जे काही रक्कम त्याला दिला जातो आणि ते रक्कम दिल्यानंतर बॅलन्स जो असेल तो लोन अकाउंट म्हणून ट्रान्सफर केला जातो. म्हणजे त्याची एंट्री काय होईल रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. म्हणजे त्याचं जे काही हप्ता पाडून त्या ठिकाणी रक्कम त्याला देत असल्यामुळं जे काही रक्कम दिलेला असतो ते रक्कम कॅश जात असतो, परंतु राहिलेला जो काही रक्कम असेल तो रक्कम लोन अकाउंट ओपन करून त्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. आणि जेव्हा लोन अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी रक्कम द्यायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय तो जे काही पार्टनर असेल तो पार्टनर सहजासहजी ते मान्य करत नाही की जे लोन म्हटलं की त्यावर इंटरेस्ट देखील द्यावा लागेल. म्हणजे वेन इंटरेस्ट इज चार्जड ऑन लोन अकाउंट त्यावेळेस एंट्री काय होईल, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. आणि त्याचबरोबर इंटरेस्ट ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस एंट्री काय होईल, रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अशा ह्या पद्धतीनं हप्त्यामध्ये देत असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी काय एकंदरीत या 3 एंट्र्या होत असतात. आणि त्याचबरोबर चौथं जे काय असेल, इफ द टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज ट्रान्सफर्ड टू लोन अकाउंट. आता हप्त्यामध्ये देखील देणं होत नसेल तर अशा वेळी सगळं जे काही रक्कम द्यायचं असेल ते सगळे रक्कम त्या ठिकाणी एकंदरीत द्यायचा तो एक लोन अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी त्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. तो ट्रान्सफर केल्याची एंट्री काय होईल, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काय एकंदरीत आता या लोन अकाउंट रक्कम देत असताना काही वेळा त्या ठिकाणी काही रक्कम दिला जातो आणि पार्टली रक्कम दिला जातो. आता जे काही अमाऊंट त्या पार्टनरला द्यायचं असेल त्या पार्टनरला द्यायच्या अमाऊंट होता उदाहरणार्थ 20,000 रक्कम त्या ठिकाणी निघाला असेल तर या 20,000 मधून पार्टली त्या ठिकाणी पेड केला असेल तर अशा वेळी एंट्री काय होईल की इफ ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स इज पार्टली पेड इन कॅश अँड बॅलन्स ड्यू ट्रान्सफर टू लोन अकाउंट. अशा वेळी एंट्री काय होईल, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. या पद्धतीनं पूर्णपणे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून त्या रिटायरिंग पार्टनरला जे काही रक्कम असेल ते रक्कम दिला जातो. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं अगोदर काय न्यू रेशो काढला जातो आणि केन रेशो देखील काढायचा असतो. आणि त्याचबरोबर रिव्हॅल्युएशन अकाउंट ह्या टॉपिकमध्ये एकूण अकाउंट त्या ठिकाणी ओपन केले जातात. तो म्हणजे काय रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट असेल तर पार्टनर्स करंट अकाउंट आणि बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट ओपन केला जातो. न्यू बॅलन्स शीट त्या ठिकाणी तयार केला जातो. या पद्धतीनं त्या ठिकाणी या थेरॉटिकल पार्ट आहे. त्यानंतर आपण पुढच्या क्लासला त्या ठिकाणी काय एकंदरीत की जो काय रेशोज असतील त्या रेशो संबंधी काही उदाहरण त्या ठिकाणी घेऊन आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.